पाथर्डी तालुक्यातल्या माळेगाव दुले चांदगाव येथील दोन प्रेमवीरांची करुण कहाणी अखेर घुमटवाडीच्या डोंगर भागात संपली आहे। मिळालेली माहिती अशी की तिचं लग्न झालं होतं, तो अविवाहित होता। दोघांच्या कुटुंबाचा चांगला घरोबा होता। शेतात कामाला येणाऱ्या महिलेसोबत त्याचं सूत जुळलं। मुलाच्या लग्नाच्या गोष्टी घरातील मंडळी करू लागली। अशातच ते दोघेही 13 मार्च रोजी गावातून पळून गेले। घरातील मंडळींनी आणि पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र युवकानं फोनमधील सिम कार्ड काढून ठेवल्यानं त्यांचा शोध घेण्यात अडथळे आले। 22 मार्च 2025 रोजी सायंकाळी घुमटवाडीच्या डोंगरामध्ये महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेला आणि काहीसा कुजलेला आढळला। शेजारीच एका झाडाला त्याचा पंचा आणि तिचे स्कार्फ याला गाठण मारून युवकाचा मृतदेह फाशी घेतलेला आढळला। घटनेची माहिती समजताच पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास गायकवाड, धनराज चाळक, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये घटनास्थळी गेले। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपाधीक्षक सुनील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, ठसे तज्ज्ञांचं पथक, फॉरेन्सिक लॅबचे पथक असा मोठा फौजफाटा घुमटवाडीच्या डोंगरात रात्रभर तपास करीत होता। दोघांचे मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले। शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलिसांनी दोघांच्या मृत्यूची अकस्मात अशी नोंद केली आहे। पुढील तपास पोलीस करतायत। दरम्यान याविषयी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सविस्तर माहिती दिली। दिनांक 22च्या संध्याकाळी घुमटवाडी शिवारामध्ये दोन मृतदेह मिळाले होते। त्या मृतदेहामध्ये एकाने फाशी घेतलेली होती व एक मृतदेह खाली मृत अवस्थेत पडलेला होता। एक पुरुष आणि एक महिला जातीचे ते मृतदेह होते। त्यामध्ये प्राथमिक तपास केल्यानंतर सदरचे मृतदेह हा महिला भाग्यश्री शंकर वखरे हिचा व जो पुरुष जातीचा जो मृतदेह होता तो प्रसाद सुरेश मरकड यांचा असल्याबाबत माहिती प्राप्त झाली। काल दुपारी त्यांच्यावर आपल्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम करण्यात आलेला आहे। पोस्टमार्टमचा रिपोर्ट येणे बाकी आहे। पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करीत आहोत। सध्या आपण सदर घटनेच्या अनुषंगाने अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे आणि त्याचा तपास चालू आहे। पीएम नोट्स प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करीत आहोत। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।